दरवाढीची मालिका कायम ठेवत पेट्रोल आज सलग 10व्या दिवशी महागलेलं आहे। पेट्रोलच्या दरात आज पुन्हा एकदा 30 पैशांची वाढ झालेली आहे। त्यामुळे मुंबईतला आजचा पेट्रोलचा दर लिटर मागे 85 रुपये इतका झालाय। पुढच्या काही दिवसात पेट्रोल 100 गाठेल असा सुद्धा उपरोधिक सूर यामुळे सोशल मीडियात उमटतोय। मात्र सरकारनं अद्यापही इंधनाचे दर कमी करून कोणताही दिलासा दिलेला नाही। काल या संदर्भात दर कमी होण्याचे संकेत देण्यात आले होते, मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय झाला नाहीये। तर हे सगळं पेट्रोल दरवाढीचं चक्र जे मागच्या 10 दिवसांपासून सुरू आहे ते संपत नाही। या सगळ्यावर बोलण्यासाठी माझे सहकारी आहेत नितीन भालेराव आमच्यासोबत। नितीन, तुमचं स्वागत आहे ब्रेकफास्ट न्यूज मध्ये। खरं तर ही जी पेट्रोलची दरवाढ आहे, रोज 30 पैशांनी पेट्रोल वाढतंय, तर ही प्राइसिंग प्रोसेस नक्की कशी असते? हर्षदा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्या वेळेला कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, म्हणजे क्रूड ऑइल आपण ज्याला म्हणतो, त्या क्रूड ऑइलच्या जशा किमती वाढतात त्या किंवा कमी होतात, त्याचा परिणाम हा स्थानिक म्हणजे अगदी आपण जे पेट्रोल खरेदी विक्री करतो त्याच्यावर हा होत असतो। किंमत थोडीशी कमी झाली तर साहजिक ती पेट्रोलची किंमतही कमी होते। पण दुर्दैवाने परिस्थिती अशी असते की आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत वाढली की ग्राहकांना लगेच वाढीव किमतीनं पेट्रोल किंवा डिझेल घ्यावं लागतं। पण जर ती किंमत कमी झाली तर मात्र ग्राहकांची किंमत कमी होत नाही। ही आपल्या दृष्टीने अतिशय दुर्दैवाची बाब आहे। गेल्या काही दिवसात क्रूड ऑइलचे जे रेट आहेत ते जवळपास आता $80 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि बँक ऑफ अमेरिकेच्या रिपोर्ट प्रमाणे ते $100 पर्यंत जातील अशी भीती व्यक्त करण्यात येते। याचं मुख्य कारण म्हणजे इराण आणि मध्य गल्फ कंट्रीज मधला प्रसंग। त्याच्यामुळे केवळ 70-80 पर्यंत गेलं, 86 पर्यंत गेलं, कदाचित हे 100 पर्यंत जाऊ शकतं, याच्यात वाद नाही। तेल कंपन्या म्हणजे तुमच्या आमच्या खिशातनं किती पैसे लुटतात? कारण काँग्रेसनं असा आरोप केला की लिटर मागे 25 रुपये उकळले जातात। ज्यानं 25 पेक्षाही जास्त उकळले जातात। म्हणजे जर आपण पाहिलं तर श्रीलंका हा जो देश आहे हा आपल्याकडनं कच्चं ऑइल घेतं आणि तरी त्यांच्या देशामध्ये पेट्रोलचा दर म्हणजे प्रोसेस करून हा 70 रुपयाच्या आसपास आहे। पाकिस्तान सारखा देश 43 रुपयामध्ये ग्राहकांना पेट्रोल देतो। अगदी सर्वात जास्त म्हणजे जे आपल्या अगदी आजूबाजूचे देश आहे, सर्वात जास्त दर हा बांगलादेशमध्ये आहे, तो 70 रुपये 72 पैसे। याच्यावरून आपल्याला किती मोठा फटका बसतो हे लक्षात येतं। साधारणतः भारतामध्ये सुद्धा 45 ते 46 रुपयाच्या आसपास पेट्रोलचा हा दर आहे मुख्य। पण त्याच्यावरचे जे विविध कर आहेत ते कर इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की ग्राहकांना अंतिमतः त्याची जी किंमत आहे ती 85-87 पर्यंत जाते। जर एक इंटरेस्टिंग फिगर सांगायची झाली तर सरकारला या वेगवेगळे जे कर ते पेट्रोल आणि डिझेलवर लागतं याच्यातून एका वर्षात किती उत्पन्न मिळत असेल तुला वाटतं? जसं ठोस अंदाज नाही बांधू शकत, काही लाख कोटींचं वगैरे असेल। साधारणतः 1,35,000 कोटी रुपये एका वर्षात सरकारला या करातून मिळतात आणि एवढा मोठा जर पैसा मिळत असेल तर साहजिक सरकारलाही त्यांचे खर्च असतात, विविध योजनांकरता वापरायचे असतात। सरकार पैसा कुठून आणणार आहे? त्याच्यामुळे मग सरकार जो आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी झाल्याचा फायदा आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचू देत नाही किंवा मग त्याच्यावर लगेच कर वेगळा वाढवून अजून पैसे गोळा करायचा प्रयत्न केला जातो। पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातले फॅक्टर्स ह्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत? म्हणजे अमेरिका आता बिगेस्ट बायर राहिली नाहीये, अमेरिका, रशिया यांची या सगळ्या संदर्भात काय भूमिका आहे? कुठले फॅक्टर्स महत्त्वाचे? हर्षदा, याच्यात सर्वात महत्त्वाचं आत्ताचं ओपेक जी ही संघटना आहे, जी तेल उत्पादक राष्ट्रांची संघटना म्हणतो, तर ओपेकनी प्रोडक्शन कमी केलेलं आहे। जे गेल्या काही वर्षांमध्ये खूप भरमसाठ प्रमाणात ऑइलचं प्रोडक्शन झालं आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल हे $40 पर्यंत घसरलं होतं। तेलाचं जे राजकारण आहे किंवा अर्थकारण आपण म्हणूया हे इतकं झपाट्याने बदलत चाललंय की तेलाला आता पर्याय उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्याचाच अंदाज घेऊन ओपेक राष्ट्रांनी उत्पादन कमी केलं आहे आणि साहजिक हे उत्पादन कमी झालं, मागणी तेवढीच आहे, किंबहुना वाढतीच आहे, ती कुठेही कमी होत नाही आणि त्याच्यामुळे हे रेट वाढत आहेत। दुसरी गोष्ट, मध्य पूर्वेमधली जी आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे, इराणवरचे आर्थिक निर्बंध आणि सिरियामधला क्रायसिस आणि या सगळ्या याच्यामुळे युद्धजन्य परिस्थिती नाही म्हणता येणार, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक तणावाची परिस्थिती आहे आणि अशा वेळेला तणावाच्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त रेट हे तातडीनं
रेट वाढायला सुरुवात होते आणि त्याचा फटका हा सध्या आपल्याला बसतो आहे. परंतु सरकार निश्चितपणे काहीतरी करेल अशी लोकांना अपेक्षा आहे. पण म्हणजे अमेरिका आता बिगेस्ट बायर राहिला नाहीये, पण आता तो प्रोडक्शन मध्ये पण आलाय. म्हणजे त्यांनी स्वतःचे सोर्सेस तर डेफिनेटली म्हणजे गल्फ कंट्रीज मध्ये जेवढे तेलाचे साठे आहेत तेवढे जरी नसले तरी त्याच्या निम्मे साठे हे अमेरिकेमध्ये आहेत. परंतु अमेरिका अजून स्वतःचं प्रोडक्शन करत नाही, तर ते गल्फ कंट्रीज मधनं तेल आयात करण्यावर भर देतं. कारण आपले जे साठे आहेत ते जास्तीत जास्त सिक्युअर करून ठेवायचे आणि आयात हे करायची. बरं, अमेरिकेच्या दृष्टीने डॉलरमध्ये त्याचे पैसे जे द्यायचे, डॉलर म्हणजे जस्ट पेपर फॉर देम, कारण तेच डॉलर छापून त्यांना द्यायचे आहेत. तसं आपल्याला नाहीये, आपल्याला त्याचा मोठा फटका बसतोय. असे की या क्षणी सरकारची पण पळापळ सुरू आहे हे दर कमी करण्यासाठीचे. सरकारचं जरी या दरांवरती नियंत्रण नसलं तरी सरकारच्या हातात मग आता नेमकं काय आहे दर कमी करण्यासाठी? दर कमी करणं सरकारच्या हातात नाही असं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल ज्ञानदा. म्हणजे दोन्ही अर्थाने, म्हणजे यापूर्वी ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारात रेट खूप होते त्याही वेळेला सरकारने नियंत्रित ते ठेवून ग्राहकांना दिलासा दिलाय. आता रेट डाऊन झालेले आहेत किंवा कमी झालेत तरी ग्राहकांना मात्र जास्त द्यावे लागत आहेत. म्हणजे असं हे नाहीये की बायचा फटका फक्त ग्राहकांनाच बसतो. सरकारने यापूर्वी फटका सहन केलाय. शेवटी या कंपन्या आहेत, यांना सुद्धा यांची सुद्धा बांधिलकी ही स्टेक होल्डर्सची आहे, त्यांच्या भागधारकांशी आहे. त्याच्यामुळे कुठेतरी याचा सुवर्ण मध्य काढला गेला पाहिजे. निदान काही करांमध्ये सवलती की आता दुष्काळाचा कर वर्षानुवर्ष अजूनही तो तसाच आहे. जर असे जे काही कर आहेत हे जर कमी झाले तर मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये लक्षणीय घट ही होऊ शकते. म्हणजे किंमत जरी तीच राहिली तरी कर कमी झाल्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना निश्चित पोहोचू शकतो. नाही, या क्षणी फक्त प्रार्थना करणं आपल्या हातामध्ये की आपल्या गाड्या पार्किंगमध्येच राहू नयेत आणि ती 100 रुपयाची नोट 1 लिटर मागे जाऊ नये म्हणून. नितीन, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. धन्यवाद.